हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 रुपयाचा आईस केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हा केक बनवण्यासाठी मी अर्धा कप म्हणजेच 70 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स, 1 टेबलस्पून म्हणजेच 3 ग्रॅम तेल, 1/4 कप पाणी म्हणजेच 40 ग्रॅम पाणी व 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्सचे टाकून रिबन कन्सिस्टन्सीचे बॅटर बनवून घेऊया। इथे पाण्याचे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते कारण ते प्रीमिक्सवर डिपेंड असते। मी इथे अर्धा कप पाणी पूर्ण यूज केले आहे। हे बॅटर एकच डायरेक्शनने फिरवायचे आहे व 2 ते 3 मिनिट चांगले मिक्स करायचे आहे। आपले बॅटर तयार आहे। हा केक बनवण्यासाठी मी 5 इंचीचा केक टीन वापरला आहे। तुमच्याकडे 4 किंवा 4.5 इंचीचा केक टीन असेल तर तुम्ही तोही वापरू शकता। माझ्याकडे या केक टीनपेक्षा छोटी साईज नाही, त्यामुळे मी हा केक टीन यूज केला आहे। बॅटर एकसारखे पसरवून घ्यायचे आहे व केक टीन 4 ते 5 वेळेस चांगला टॅप करून घ्यायचा आहे। प्रीहीटेड कंटेनरमध्ये आपण हा केक 10 मिनिटे बेक करून घेणार आहोत। बॅटर कमी असल्यामुळे केक बेक व्हायला जास्त वेळ लागत नाही। शुगर सिरप बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 टेबलस्पून पिठी साखर व पाव कपच्या निम्मे पाणी घेऊन शुगर सिरप बनवून घ्यायचे आहे। यात तुम्ही 1 ते 2 थेंब व्हॅनिला इसेन्स ॲड करू शकता। केक पूर्णपणे थंड झाल्यावरच टीनमधून काढायचा आहे। या केक स्पॉनचे आपण वजन करून घेऊया। हा केक 105 ग्रॅम आहे। आयसिंग करून झाल्यानंतर या केकचे वजन 200 ग्रॅम इतके होईल। या केकसाठी मी अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे। 100 ग्रॅम व्हिप क्रीम आहे ही। क्रीम चांगली बीट करून घ्यायची आहे। या केकला हाईट नसल्यामुळे या केक स्पॉनचे मी 2च लेयर तयार करून घेणार आहे। पहिली लेयर ठेवून त्यावर शुगर सिरप लावून घ्यायचे आहे व त्यावर व्हिप क्रीमचा एक लेयर देऊन घ्यायचा आहे। आता आपण या केकसाठी लागणारा खर्च कॅल्क्युलेट करूया। या केकसाठी आपण 70 ग्रॅम प्रीमिक्स म्हणजे 11 रुपयाचे प्रीमिक्स, 100 ग्रॅम क्रीम म्हणजेच 15 रुपये, 3 ग्रॅम तेल म्हणजेच 2 रुपये, गॅस व इलेक्ट्रिसिटीचे 5 रुपये, इसेन्स व कलरचे प्रत्येकी 2 रुपये, बेस बॉक्सचे 13 रुपये, नाईफ व टॅगचे मिळून 4 रुपये व डेकोरेशनचे 2 रुपये, हे सर्व एकत्र मिळून 62 रुपये होतात। आपल्याला यामध्ये आपण जे बेकिंगचे टूल्स वापरले आहे याचाही खर्च कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यामुळे आपण तोही आता बघूया। यामध्ये आपण जे बेकिंगसाठी साहित्य वापरले त्यात केक टीन, मेजरिंग कप्स व स्पून, बीटर, टर्नटेबल, पॅलेट नाईफ, कटिंग नाईफ तसेच स्क्रॅपर, नोझल, पायपिंग बॅग हे सर्व यूज केले आहे। त्याचाही खर्च आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे। या सर्वांचा खर्च मिळून मी इथे 20 रुपये ॲड करत आहे। या केकवर क्रीमचा एक लेयर देऊन त्याला फायनल फिनिशिंग देऊन घेऊया। पॅलेट नाईफ किंवा स्क्रॅपरच्या मदतीने केकला फिनिशिंग देऊन घेऊया। वरच्या साईडने फिनिशिंग आल्यानंतर साईडला मी स्क्रॅपरचा वापर करत आहे फिनिशिंग देण्यासाठी। हा केक व्हॅनिला फ्लेवरचा असल्यामुळे यामध्ये मी दुसरे काही यूज केले नाही। म्हणजेच आपण 62 रुपयाचे साहित्य व 20 रुपयाचे बेकिंग टूल्सचा खर्च यात कॅल्क्युलेट करूया। हा केक 82 रुपयात तयार होतो। नूर N1 नोझलचा वापर करून मी अशा प्रकारे केक डिझाईन करून घेत आहे। व्हिप क्रीममध्ये मी पिंक कलरचे 2 ड्रॉप ॲड केले आहे व अशा प्रकारे डिझाईन करून घेत आहे। तुम्ही हा केक 100 ते 110 रुपयापर्यंत विकू शकता। या केकमध्ये जास्त मार्जिन निघत नाही। जेवढा छोटा केक असेल तेवढी कमी मार्जिन निघते केकमध्ये। वरच्या साईडला कलरफुल शुगर बॉल्सचा वापर करून थोडे डेकोरेशन करून घेत आहे। हा केक तुम्ही केकची ऑर्डर आली असेल किंवा मोठी केकची ऑर्डर असेल तर काही कस्टमर केक टेस्ट करण्यासाठी मागतात, अशा वेळेस देऊ शकता। या केकचे वजन 245 ग्रॅम आहे व यात जो बेस वापरला आहे त्याचे वजन 27 ग्रॅम आहे। म्हणजे हा केक वजनी 220 ग्रॅम इतका भरला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा।
व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.